त्याच्या आधी माझा एक व्यवसाय होता, म्हणजे माझा 85 लाखाचा माझा स्वतःचा टर्नओव्हर होता. माझं चपाती सेंटर होतं. मिस्टर माझ्याकडनं सोडून गेले नंतर सगळं, म्हणजे सगळे पैसे संपले तर ते पण गेले. म्हणजे त्यावेळेस मी चांगली 1.5 कोटीला लॉसमध्ये गेली. ओके. 4 वर्षापूर्वीची गोष्ट की खायला पैसे नाही आहेत. आणि त्याच्या आधी असं होतं की बोट लावीन ते मुलांना होतं. राईट. म्हणजे काही विचार नाही केला, मंदिरात गेली, उलटे वेडे घातले. तिथल्या दोघी म्हटल्या पण वेडे उलटे घालायचे नसतं. म्हटलं हो मला माहिती आहे उलटे वेडे घालत नाही, कारण मी इतकी त्या वैतागलेली नाही का, अशी उलटे वेडे घातले आणि घरी निघून आले. एक 6-7 महिने गेले असते. मुलगा ज्यावेळेस फ्रान्सला गेला त्यावेळेस त्याच्या मालकाने पेमेंट वाढवला, तो 85 केला. ओके. म्हणजे अगदी मी म्हणते हनुमान चालीसाचं माझा एक 6-7 महिने पण झाले नसते तरी मध्ये इतकं फास्ट रिझल्ट कोणाला नाही. बरोबर आहे. तुम्ही देवाला किती मागणार आहे ना, करेक्ट. कुठल्या पद्धतीने मागणार आहे, आणि सगळं आपल्यासाठी नका दुसऱ्यांसाठी पण मागणार. म्हणजे तुम्ही किती देताय ना त्याच्यावर तुम्हाला रिटर्न असतं. तुम्हाला मी 2 रुपये असेच दिलेत ना तर तुम्हाला 10 रुपये रिटर्न येतात. बरोबर आहे. पण कुठल्या मार्गाने येते हे असं काय, म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे हनुमान म्हणजे खरंच हनुमान येतात का? हनुमान येत नाही, ते कोणाच्याही रूपात येतात आणि मदत करून जातात. म्हटलं तो मोबाईल आहे ना, ते डब्बा बंद पडणार आहे म्हणलं, आणि मी गेले किचन मध्ये निघून. 5 मिनिटांनी मुलगा माघारी आला. चल म्हटलं का रे? त्याने मोबाईल दाखवला, त्याच्या मोबाईलला अशी मस्त चीर पडली. अरे बापरे. तर मला म्हटलं तुला माहिती आहे ना तुझ्या जिभेने काय होतं, तर तू चांगल्याच गोष्टी का नाही बोलत? पण मला खरंच माहित नव्हतं की अरे मी बोललेली गोष्ट खरी होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत ज्या ताई आल्यात त्यांच्यासोबत असे काही हनुमानाचे चमत्कार झालेत. त्यांच्या फॅमिलीमध्ये भरपूर काही असे इश्यूज होते. त्याच्यानंतर त्यांची जी भक्ती होती हनुमानाकडे घेऊन, त्यामध्ये त्यांना इतके काही अनुभव आलेत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर नमस्कार ताई. नमस्ते. तर तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आधी. माझं नाव सुनीता गायकवाड, मी पुण्याहून आली आहे. निगडी या ठिकाणी मी राहते. जाणून घ्यायचं की काय तुमच्या लाईफमध्ये असे प्रसंग झाले ज्यानंतर तुम्ही हनुमानाची भक्ती करायला स्टार्ट केली. माझं असं झालं की कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांकडेच कोरोना होता. त्याच्या आधी माझा एक व्यवसाय होता, म्हणजे माझं 85 लाखाचं माझं स्वतःचा टर्नओव्हर होता. माझं चपाती सेंटर होतं आणि पुण्यामध्ये तुम्हाला टेल्को माहीत असेल, टेल्को, थर्मॅक्स, DY पाटील हॉस्पिटल, कॉलेज अशा ठिकाणी माझी चपाती जायची. एक 50 लेडीज माझ्याकडे जॉबला होत्या. कोरोनामुळे ते सगळंच बंद झालं आणि त्याच्यानंतर मग थोडं फॅमिली इश्यू झाला. मिस्टर माझ्याकडनं सोडून गेले नंतर सगळं, म्हणजे सगळे पैसे संपले तर ते पण गेले. म्हणजे त्यावेळेस मी चांगली 1.5 कोटीला लॉसमध्ये गेली. ओके. मग एकदम अगदीच झिरोवर येणं, म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी अगदी असं अंगठी विकून दिलं होतं की हे आता माझ्या मुलांसाठी किराणाला होऊन जाईल. म्हणजे 4 वर्षापूर्वीची गोष्ट की खायला पैसे नाही आहेत. आणि त्याच्या आधी असं होतं की बोट लावीन ते मुलांना होतं. राईट. मग 1-1.5 वर्ष तर ह्याच्यामध्येच गेलं. मुलाला त्यावेळेस 17,000 पेमेंट होतं. कोरोनामध्ये त्याचं पेमेंट पण त्यांच्या मालकाने 8-10 केला, म्हणजे अगदीच 8-9 रुपये. ओके. आणि काय व्हायचं नाही त्याच्यामध्ये, जेवढा बँक बॅलन्स होता तो मिस्टरांनी सगळा घेऊन गेलेले. मग तर काय करायचं? मग एक माझ्या नंदेची सूनबाई आहे, तर मला म्हटलं, माझं टेलरिंग पण झालेलं आहे त्याच्या आधी. मला म्हटलं काकू तुम्ही करून घ्या, इथं या तर थोडेफार पैसे मिळून जातील. मग ते अगदीच मी 0पासून सुरुवात केली आणि एक 7-8 दिवस तिच्या इथं गेले असेल तर घराची लाईट कट केली. अरे बापरे. आणि असं कळलं की ते बिल जवळजवळ 7-8 वर्ष भरलेलंच नव्हतं, कारण मी म्हणजे जिथलं लाईट कट केलं होतं ते चपाती सेंटर होतं माझं आणि तिथं मिस्टर राहायचे आणि मी माझ्या फ्लॅटवर होती राहायला. मग ते लाईट कट केलं तर लाईटच नाही आहे. बरं रिटर्न घ्यायची तर मिस्टरांचे लागत होतं कागदपत्र, तर होत नव्हतं. मग मी वैतागून तिला म्हटलं की मला तर आज अशी आत्महत्या करावीशी वाटते. म्हणजे एक प्रॉब्लेम संपवला की दुसरा प्रॉब्लेम सुरू. मग ती म्हणे मला फक्त म्हटली की तुम्ही जाताना हनुमान मंदिरात जा आणि त्याला उलटे वेडे घाला आणि सांगा की म्हणजे तोपर्यंत माझं चांगलं होत नाहीये ना तोपर्यंत मी तुझा वेडा काय सोडणार नाही. तिला मी म्हटलं हा होईल का ह्याने? तर म्हणले हा तुम्ही घाला. म्हणजे काही विचार नाही केला, मंदिरात गेली, उलटे वेडे घातले. तिथल्या दोघी म्हटल्या पण वेडे उलटे घालायचे नसतं. म्हटलं हो मला माहिती आहे उलटे वेडे घालत नाही, कारण मी इतकी त्या वैतागलेली नाही का, अशी उलटे वेडे घातले आणि घरी निघून आले. मग नंतर यूट्यूबचं असं सहज हे केलं तर ते जयेश वाघेला म्हणून आहेत, त्यांचं यूट्यूब चॅनलचं एक व्हिडिओ आला आणि तो पाहिला. म्हटलं खरंच होते का बघावं.
मग मुलीला म्हटलं मी करू का, मग मी 108 वेळाची हनुमान चालीसाचं केलं. म्हणजे संकल्प वगैरे होता संकल्प काय? केला. ओके. म्हणजे त्यांनी जसं सांगितलं ना, हां, तिचं हां. त्यांचा अख्खा व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर 2-3 दिवस सगळे त्यांचे व्हिडिओ पाहिले, संकल्प केला 108. आणि एक संकल्पात बोलली होती की माझं हे काम झालं ना तर मी म्हणेल की हा खरंच हनुमान असतो. ओके. हां. म्हणजे आणि मग मी एक 7-8-10 दिवस झाले जसे जसे अनुभव यायला लागले, मग तिच्याकडे मी टेलरिंग शिकवायला जायची ना, तर एकदम असे इतके लोक यायला लागले ना की म्हणजे आवरत नव्हतं कस्टमर तिच्या दुकानातलं. तर तिला मी म्हटलं हे हनुमानाचं आहे का नेमकं? हां. म्हणजे सहज असं मी बोलून बरोबर. गेले. मग नंतर बरेच अशा गोष्टी झाल्या की अचानक संधी यायला लागली की तुम्ही हे करा. आधी माझं चपाती सेंटरसोबत माझे 2 हॉटेल्स होते. ओके. स्वतः मी कुक त्या हॉटेलमध्ये, माझं अच्छा. मिसळ हाऊस होतं. म्हणजे अशा संधी येत गेल्या. हां, ते हां, 108 वेळेच्या हनुमान चालीसामध्ये मला सगळंच मिळालं. म्हणजे तिथून पुढे पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या पॉझिटिव्ह होत्या. गोष्टी सगळ्या होत गेल्या. आणि ज्या दिवशी माझी हनुमान चालीसा संपली 108 दिवसाची, त्या दिवशी माझा मुलगा एप्रिलचा महिना होता तो, म्हणजे आता जस्ट मला म्हटलं मम्मी माझं पेमेंट वाढले. म्हटलं ओके. किती वाढले? तर मला म्हटलं 17चं 35,000 रुपये केले त्यांनी. अरे वा म्हटलं वा. छान झालंय, छान आहे म्हटलं. आणि एक 6-7 महिने गेले असतील. मग काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीची ओढ लागली ना, मग ध्यान साधना. मग सकाळी बरेच गोष्टी वाचल्या की त्या पहाटे 3 वाजता उठून करायच्या, की खरंच ब्रह्ममुहूर्त म्हणजे मग जास्तच तुमचा एक ओढ झाली झाली की हनुमानाकडे. हा खरंच 3 वाजता म्हणजे देवी देवताचे दरवाजे उघडे असतात का? ब्रह्ममुहूर्त. एक हे वाटायचं ना की हा खरंच असतं का, करून बघायला काय हरकत आहे ना, आपण इतकं सगळं केलं Correct. काही झालं नाही तर आपण हे पण करून बघूया. पण खरंच असतं. म्हणजे तुम्ही जेवढ्या ह्यानी देवाला हाक मारता ना, तेवढ्या स्पीडनी, मी म्हणजे तुम्ही ज्या स्पीडनी मागता त्याच्यात 10 पट स्पीडनी तुम्हाला तो रिटर्न येतात, देतो आणि तो Correct. तुम्हाला ते मिळतं. एक 6-7 महिने गेले असतील. मुलगा ज्यावेळेस फ्रान्सला गेला त्यावेळेस त्याच्या मालकाने पेमेंट वाढवला, तो 85 केला. ओके. म्हणजे अगदी मी म्हणते हनुमान चालीसाचं माझा एक 6-7 महिने पण झाले नसतील तर मी म्हणते इतकं फास्ट रिझल्ट कोणाला देत नाही. बरोबर आहे. म्हणजे अगदी तुम्ही पेमेंट 17.5 ते 85 होणं म्हणजे शक्य नाही. खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि नंतर एक ब्राह्मण आहेत आमच्या इथे, मुलाचं लग्न ठरत नव्हतं तर मी त्यांना म्हटलं की ही ह्याची पत्रिका आहे. त्यांनी पण त्याला हनुमान चालीसा, हनुमानाची भक्ती करायला सांगितली. ज्या मंदिरात मी जाते ना तर त्याच मंदिरात आम्ही दोघं दर शनिवारी, पण तो तिकडे गेला तर मग मी एकटी जायची. म्हणजे मुलांचं पण, माझी नात आहे 11 वर्षाची, आमच्या घरात सगळ्यांच्या हनुमान चालीसा तोंडपाठ आहे. म्हणजे मी सकाळी जेव्हा 4 वाजता उठते ना तर मुलं 6 वाजता उठतात. 6 वाजल्यापासून ती चालू असते ना हनुमान चालीसा माझं काम संपेपर्यंत. म्हणजे तोंडपाठ आहे आमची सगळ्यांची. आणि म्हणजे TV हा प्रकारच नाही आहे माझ्या घरात. म्हणजे लावतच नाही आहेत आम्ही जवळजवळ. म्हणजे मुलीला सवय लागली, मुलाला पण लागली. त्या दोघांच्या पण गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह. माझी नात इतकी हुशार आहे, म्हणजे तिचं रायटिंग बघताल ना तर अगदी कर्सू रायटिंग आहे की तुमचं युनिव्हर्सिटीसारखं. इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी ना की मी म्हटलं की हा खरंच तुम्ही. आणि एक आधी बिलीव्ह होतं ना की अरे हनुमान मंदिरात जाय, आमच्या गावात मंदिर आहे, आम्हाला कधीच मंदिरात जाऊन दिलं नाही की जायचं नसतं, लेडीजनी जाऊ नये मी ऐकलंय भरपूर जणांकडनं तशा गोष्टी. पण मी म्हणते नाहीये, जर तुम्ही भाऊ म्हणून, जर तुम्ही वडील म्हणून त्याच्याकडे पाहिलं ना तर तो तेवढ्याच प्रेमाने तुला बघतो. आणि त्याच्यामध्ये कसं फॅमिली इश्यू असतात आपले. माझ्या भावाचं माझं नाही, आता ऑन कॅमेरा सांगावं का नाही मला नाही माहिती, पण माझ्या भावाचं माझं नाही पटत. म्हणजे गेले आम्ही 14-15 वर्ष आम्ही बोलतच नाही आहेत. आता माझ्या मुलाचं लग्न ठरतंय. मग हनुमान मंदिरात गेली, सकाळी फिरायला त्याच मंदिराला राऊंड असतो. मंदिरात गेले आणि म्हटलं हे बघ तू माझा भाऊ आहेस. म्हणजे मी असं बोलते की मी जसं तुमच्याशी बोलते, करेक्ट, तू माझा भाऊ आहेस, सगळं तुलाच करायचंय. म्हणजे ती मुलगी शोधण्यापासून सगळं, मिस्टर गेल्यापासून सगळ्या नातेवाईकाशी जेवढ्यांशी कनेक्ट होते, कोणाशीच येणं नाही जाणं नाही. मग मुलाचं लग्न करायचं कसं? बरोबर. मग मी म्हटलं की तूच आहेस सगळा. म्हणजे त्याचं लग्न ठरवण्यापासून लग्न करेपर्यंत तू माझ्यासोबत राहायचेस. मग नंतर मी त्याचं पाहुणे आले त्याच्यासाठी, म्हणजे माझ्या शेजारचाच मुलगा आहे. तर मला म्हटलं काकू करायचं आहे का? म्हटलं हो करायचं आहे. तर म्हटलं त्यांनी फक्त तो बोलला मला आणि परत एक संकल्प केला की हे आलेलं स्थळ येऊ दे. मग मी 3च दिवसाचा संकल्प केला की हे स्थळ मला म्हणजे मुलांनी पण हो म्हणू दे, मुलीने पण हो म्हणू दे. आणि बोलली मी त्यांच्याशी, हनुमानजी आता हेच ना, ही तुमची सुनबाई आहे काय?
म्हणजे मी म्हणते की लोक म्हणतील हिला वेड लागले का, बरोबर. असं कुठं देवाशी बोलतात का, आणि ते खरंच आपल्याशी बोलतात बरं बरोबर. का. मग मी माझ्याकडून त्यांना प्रॉमिस केलं की हनुमानजी हे लग्न जर ठरलं ना, म्हणजे विदाऊट माझ्या नातेवाईकांच्या मदतीने, तर मी तुम्हाला रोज रामचरित्र मानसचे रोज मी 10 पानं तरी तुम्हाला वाचून दाखवेन रोजचे. आणि मग एक असं गोष्ट होती, जेव्हा आपण चरित्र वाचायला बसायचं ना, तर हनुमानजींसाठी एक द्यावं लागते त्यांना जागा. मग मंदिरात त्यांना एक जागा ठेवायची, एक छोटासा पाट आहे त्याच्यावर ठेवायचं सगळं हार फूल, आणि त्यांना आव्हान करायचं की हनुमानजी या तुम्ही, आणि मी आता चरित्र वाचायला बसते. म्हणजे हे नुसतं चरित्राच्या वेळी की नॉर्मल संकल्पच्या टाइम? नॉर्मल संकल्पाच्या वेळेस नाही केलं मी, पण ज्यावेळेस तुम्ही रामचरित्र मानस वाचता तर त्यांना ते ऐकायचं असतं, म्हणून आपण पाठ ठेवायचा की येऊन बसा. ओके. आणि ते खरंच बसतात. म्हणजे बऱ्याच अशा हालचाली असतात की आपल्याला जाणवते की ते आलेत. अच्छा. म्हणजे आपल्याला ते जाणवून जातं की हा ते आलेले आहेत आता. आणि आता असं झालं की माझं आता घर बांधायला काढलंय मी, 4 मजलीचं माझं हे होतं, आणि मग शिफ्ट झाल्यावर मी सगळं रामचरित्र मानस ते असं एका पिशवीत भरून मी ते ठेवून दिलं. तर मला असं वाटतं की तेच असेल की म्हणजे 1.5 महिना झालं की मी त्यांना वाचूनच दाखवलंच नाहीये. कुठंतरी असतं ना की मी तुम्हाला प्रॉमिस केले आणि तुम्ही महिनाभर माझी वाट बघताय, दिलंच नाहीये. आणि आत्ता एक मागच्या महिन्यात मुलगा फ्रान्सला जेव्हा गेला, तर मग दर शनिवारी तो मंदिरात जातो ना, मग मी म्हटलं की मुलगा नाही आहे तर मी मंदिरात जाऊन येते मुलीला म्हटलं. आणि मग मंदिरात गेले, शिवरात्रीनंतरची मंदिरात गेली. मग ते मंदिरात गेल्यानंतर हार फुल तर मी घेतच नाही आहे असं, पण या बाजूच्या मंदिराची जी पुजारण आहे त्यांनी त्या पुढच्या हिला म्हटलं की अरे हिने काय मागच्या वेळेस नाही का असे धुतलेले फुलं दिले, आता त्यांचं तो हे असेल म्हटलं नाही का पैसा, म्हणजे कशातनं पैसा कमव हे लोकांना कळत नाही म्हटलं. तर ती मला लगेच म्हणली की अरे ही एवढंच नाही करत आहे, ही जे लोक तेल ओततात ना मारुतीवरती, तर ते तेल ती गाळून परत दुसऱ्याला तुम्हाला विकायला असतं. तर मी म्हटलं कुठे फेडणार इतकी पाप. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ब्राह्मण कधी सांगतात की तुम्ही खूप कष्टात आहेत आणि हनुमानाशिवाय होतच नाहीये, आणि मला असं वाटतं की पृथ्वी तलावर हा एकच देवता असा आहे की तो तुम्हाला सगळ्या संकटातनं बाजूला काढतो. म्हणजे एक वेळ असा होता की 7 वाजले संध्याकाळची रात्रीचं, तरी मी एकटी बाहेर नाही पडायची कधी. आणि माझं आता असं आहे की मी रात्री 3 वाजता पण कोणी फोन केलं ना की इमर्जन्सी आली, मी गाडीला किक मारून निघालेली असते. पण जाताना एवढं म्हणायचं हनुमानजी मागे बसा. बरोबर. म्हणजे तो बिलीव आहे. म्हणायचं मागे बसा, मी पुढे आहे. आणि मग तुम्ही आता कसे गप्पा मारते तशी मी त्यांच्याशी बोलत. बरोबर आहे, ते कॉन्व्हर्सेशन. मग बऱ्याच गोष्टी सांगायच्या, आज असं झालं, हे केलं त्यांनी, ते केलं. म्हणजे खरंच देव ऐकतात. खरंच देव, म्हणजे लोक म्हणतात ना की आहे की नाही, तर मी म्हणेल खरंच आहे. ज्या गोष्टीला एखादा लॉस झाला आपल्याला, एका अगदीच लाख रुपयाचा, तरी आपण 1 वर्षभर तर त्याच्यातून बाहेर पडत नाही. मी आज 1.5 कोटी लॉसमध्ये, कोरोनाला फक्त 5 वर्ष होतं ते. 5 वर्षांनी मी रिटर्न आहे त्याच कंडिशनला आहे जे मी 5 वर्षापूर्वी सोडलं होतं. आज माझ्या मुलाला पेमेंट चांगलं 1.65 आहे. बरोबर. मुलगी आता वकिली करते, प्लस मग तिच्या बँकेचे लोन करून द्यायचं तिचं आहे. तर तिला इतकं काम आहे की ऍडमिट झाले तरी हॉस्पिटलमध्ये लोक येतात. अच्छा. मागच्या आठवड्यात ती ऍडमिट होती. म्हटलं हे काय काम करायची पद्धत नाहीये ही. म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही देवाला किती मागणार आहे ना, कुठल्या पद्धतीने मागणार आहे, आणि सगळं आपल्यासाठी नका मागू, दुसऱ्यासाठी पण मागा ना. म्हणजे तुम्ही किती देताय ना त्याच्यावर तुम्हाला रिटर्न असतं. तुम्हाला मी 2 रुपये असेच दिलेत ना, तर तुम्हाला 10 रुपये रिटर्न येते. बरोबर आहे. पण कुठल्या मार्गाने येते हे असं काय, म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे हनुमान म्हणजे खरंच हनुमान येतात का? हनुमान येत नाहीये, ते कोणाच्याही रूपात येतात आणि मदत करून जातात. एक यूट्यूबवरच मी व्हिडिओ पाहिला होता, तर त्याच्यामध्ये ते म्हटले की तुम्ही 7 दिवसाचा संकल्प करा, आणि तुम्हाला हनुमानजी ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडलाय की जो पोलीसवाला दिसेल की समजायचं की हनुमानजी आहेत. आणि मग मी खरंच हनुमान चालीसा म्हटलं करून बघायला काही हरकत नाही. हनुमान चालीसा केली 7 दिवसाची, आणि चला म्हटलं आता हनुमान मंदिरात जाऊया. आता मार्च एंड चालू आहे, बॅरिगेट लावलेले, 10-11 तरी पोलीसवाले होते. म्हणलं इतके सगळे तुम्ही आला. म्हणजे ती इतका आनंद होता ना तो. आणि त्याच दिवशी मग ते व्हिडिओला रिटर्न व्हिडिओ शोधला आणि कमेंट लिहिलं की
म्हणजे मी झालं एक तसं. कल्पना केली होती की मला आता गेले की तो पोलीसवाला पाहायचा मग कुठल्या रूपात असू दे कसलाही असू दे तिथं 11च्या जास्त असतील होते. आणि मग हनुमानजीला म्हटलं की म्हणजे खरंच असंच दर्शन देत जा, बरोबर. वरती बघायचं म्हणायचं, असं साथ देत जा बरं. बरोबर, ते संकेत असतात एक संकेत जे असतात. लोकांना समजत नाही, आणि हे इम्पॉर्टंट आहे. कारण लोकांना काय वाटतं, मी भक्ती श्रद्धा चालू ठेवली आहे, पण ते दर्शन दिलं पाहिजे, म्हणजे ते काय विचार करतात की म्हणजे दिसलेच पाहिजे. नाही दिसलेच पाहिजे, हा. दिसत नाहीये. करेक्ट. तुम्ही म्हणजे तुमची तेवढी मी म्हणेल की हे पण नाही हो की Right. तुम्ही समोरासमोर Correct आहे, भगवंताला बरोबर आहे, बघणार. बरोबर. नक्कीच नाहीये. तुम्ही आधी नॉनव्हेज खाल्ले, तुम्ही म्हणजे मी मनात एक बोलणार बाहेर एक बोलणार, तुमची अवकातच नाहीये Correct ते आहे. देवाला बघणं. बरोबर. हा, पण ते कुठल्याही ह्याच्यात येऊन तुम्हाला ते दर्शन बरोबर. देऊन जाणार. तुम्ही मागणार ती गोष्ट भले मग ती छोटं असेल मोठं असेल कुणाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते देऊन जाणार. करेक्ट करेक्ट. पण तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन तुमचं ते नाहीये. तुम्ही ते बरोबर की आहे. तुम्ही सहनच नाही करू शकणार ती गोष्ट. ती तुम्हाला power इतकी आहे पावर त्यांच्यामध्ये, इतकी येतो बरोबर. त्यांच्यामध्ये की तुम्ही ते सहन नाही करू शकणार. तुम्हाला म्हणजे मारुतीच दिसेल, तुम्हाला हेच दिसेल, जे म्हणतात ना की अक्का नाही होऊच शकत नाही, असं Correct, दिसू correct. शकत म्हणजे तुम्ही ते सहन नाही करू शकणार. म्हणजे इतकी मोठी पॉवर येते. राईट राईट राईट. ते शनिवारी माझा मुलगा ह्याला गेला होता ना, तर आपण कंटिन्यू करूया पुढे. मंदिरात गेली, त्या लेडीजला विचारलं मी, म्हटलं ही असं नाही करू म्हटलं की नाही का मंदिरात बसता तुम्ही, चुकीची ही गोष्ट म्हटल्या होती. तर तेल आहे तेच तेल रिटर्न गाळून मंदिरात रिटर्न देते विकायला. आणि मंगळवारी आणि शनिवारी जे नारळ जमा होतात तर ते नारळ म्हटली तुम्ही नॉनव्हेजच्या हॉटेलला विकते. तो आपल्या इथल्या हॉटेलचं नाव सांगितलं, आमच्या इथल्या हॉटेलचं. तर म्हटलं फार चुकीचे आहे, ज्या देवाला नॉनव्हेजच चालत नाही तर तुम्ही इतकं मोठं पाप कसं काय करू शकता. राईट. म्हणजे राग पण खूप आला. आणि जे ट्रस्टी आहेत ते गावलेत, काय बोलणार आपण पुढे. मग तिच्याशी बोललेत आणि अशीच गाडीला किक मारली आणि मागं बघितलं असं, चला म्हटलं माझ्या घरी. म्हणजे जे ते होतं ना चला घरी, म्हणजे मंदिराकडे पाहिलं, मोठा हनुमान दिसतो बरोबर होलमधून, असं त्याच्या डिझाईनमधून असं पाहिलं आणि म्हटलं चला घरी, माझं आत्ता बांधकाम चालू आहे, तुम्ही जर आज आले ना तर तुम्हाला स्वच्छ तेलाने मी आंघोळ घालेल, ओके, तुमची इतकी छान पूजा करेल. आणि माझ्यासारख्या ज्या आहेत ना की त्यांना खरंच गरज आहे प्रॉब्लेममधनं बाहेर पडायची, त्यांच्यासाठी मी आहे असं देऊन देईन. मी असं म्हटले, ते राग होता आणि मी विसरून गेले. शनिवारची संध्याकाळ मी विसरली. रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस म्हणजे माझं शुक्रवारी स्लॅब पडलं होतं, सेकंड स्लॅब. आणि शनिवारी मी मंदिरात गेलेली. शनिवारी संध्याकाळी मी हे बोलली त्यांना की चला माझ्या घरी. मी मुलीला पण काय बोलली नाही की मी असं बोलून आली आहे. मग मंगळवारी मुलगी रविवारी जेव्हा पाणी मारायला गेली वरती स्लॅबला, तर तिने पाहिलं तो दिवा पेटता दिवा आहे, रुटीचं झाड आहे, पानांचा हार आहे, एक मोठा हार आहे आणि त्यांचं आसन आहे ऑरेंज कलरचं छान. मंदिर, माझं छोटं मंदिर आहे 1.5 फुटाचं, शाबादीचं मंदिर आहे. त्याच्यावरती त्यांचा तो सिंदूर आहे, त्या सिंदूरमध्ये इतकं छान वास येतो, म्हणजे असं मी लावून पाहिला ना, खूप सुंदर वास येतो त्याच्यातून. पण तो सिंदूर पण अशा पद्धतीने वरती पडलेला आहे ना की जसं हनुमान असे उभा राहिलेत नाही का, तो डोंगर घेऊन. म्हणजे ते कोणी ठेवलं नव्हतं, ते तिथे आलं, पण ते कसं आलं नाही मला माहिती. मुलगी मला मंगळवारी संध्याकाळी बोलली की मम्मी तू दिवा लावलायस का, तर म्हटलं कुठे, म्हटले आपल्या बांधकामाच्या घरात. म्हटलं मी नाही लावलेला. तर मग चल म्हटलं बघूया. म्हणजे मी जेवण करत होते, जेवते ताटात मी हात धुवून खाली गेली पाहिलं. तर पाहिलं तर ते ऑरेंज कलर्स त्यांचं आसन आहे, त्याच्यावरती रुटीचा हार आहे, मोठा हार आहे, जे जुन्या काळात मंदिरांमध्ये दगडी दिवे होते ना, तो दिवा आहे. ओके. तर म्हटलं कुणी लावला. एक भीती पण वाटली की अरे आपलं बांधकाम होते, कुणाला जेल्लेसिपी लिहून कुणी जादू टोना तर केला नसेल, म्हणजे डोक्यात येऊन गेला ही गोष्ट. पण माझी अशी इच्छा झाली नाही की त्याला हात लावायची. म्हणजे शनिवार टू मंगळवारपर्यंत त्या दिव्यातलं तेल आहे तसं होतं, तेवढंच. वात पण जशीच्या तशीच होती, कारण मला तर माहीतच नव्हतं मंगळवारपर्यंत दिवा आहे ते. मग आता म्हटलं कोणाला सांगायचं, हे असं झाले, लोक वेड्यात काढतील आपल्याला. मग शेजारचे होते, शेजारच्यांना दुसऱ्या दिवशी म्हटलं, ते एक माळकरी आहेत, म्हणजे त्यांच्या गळ्यात माळ आहे, दरवर्षी आपलं पंढरपूरची वारी असते. ते घरी आले, म्हटले काम का बंद ठेवले. मी 3 दिवस काम बंद ठेवलं, आज बांधकाम चालू मी बंद ठेवलं. म्हटलं नकोय मला बांधकाम नाही करायचंय. मग 3 दिवस बांधकाम बंद. तर ते घरी आले विचारायला की का बंद ठेवले. तर मग मी त्यांना प्रश्न केला, म्हटलं तुमचा देवावर किती विश्वास आहे. तर त्यांची गळ्यात अशी माळ होती. म्हटले ही माळ तर माझा सगळा विश्वास आहे, म्हणजे जे काय आहे तोच करविता आहे.
मग मी त्यांना घटनाक्रम सांगितलं की मी मंदिरात गेली, मी असं बोलली. येताना त्यांना म्हटलं की तुम्ही घरी या. तर ते म्हणजे जे माझे शेजारी आहेत ना, ते इतके रडत होते ना, म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी, त्यांच्या अंगावरचे काटे मला असे समोरून दिसत अच्छा. होते. मला म्हटले, गायकवाड ताई खरंच हनुमानजी तुमच्याकडे आलेत. त्यांना समजले ते. हा म्हणजे खूप, म्हणजे मी जसं सांगत होती ना त्यांना, तर त्यांच्या डोळ्यातून इतकं पाणी की म्हणजे खरंच त्यांना तो देव भेटलाय. मी बोलती आणि ते बरोबर रडतात ते. बरोबर. मग ते जाऊन चला म्हणले बघूया. मग ते जाऊन बघून आले, तर आहे तसंच आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, शनिवार टू दुसरा शनिवार म्हणजे मुलींनी किंवा शेजाऱ्यांनी आम्ही त्याला तेल घातलं नाही किंवा त्याची वात वरती, आता आपला जस्ट घरात दिवा लावला हा. तरी तुम्हाला संध्याकाळी तिची वात वरती करावी करेक्ट आहे, लागते. बरोबर. हा. ती वात बरोबर 8 दिवस आहे तशी जळत होती. हम्म. म्हणजे त्याच्यात तेल पण संपलेलं नव्हतं, त्याच्यातली वात पण संपलेली नव्हती. मग आता म्हटलं कोण करत असेल हा बरोबर, प्रश्न बरोबर. होता. आणि मग कुठं विचारायला जाऊ. हम्म. आणि कसं झालं की येतात ते हनुमानजी आले. ते ह्याच्या आधीचे माझे खूप सारे अनुभव आहे की आपण बोलले की पटकन गोष्ट घडते. पण ह्या मागच्या शनिवारपासून असं झालं की मी ज्यांच्याकडे पाहायला गेलते की विचारून यावं की हे नेमकं काय झालंय, म्हणजे मी ह्याचं नंतर काय करू, की मंदिराला जागा देऊ की छोटंसं मंदिर बांधू. मी त्यांच्या घरी 10 वाजता गेली, नंबरला थांबले. म्हणले नंबरनी या. ठीक आहे म्हटलं. 4 वाजेपर्यंत त्यांनी मला नंबरच नाही दिला. म्हणजे 4 वाजले तरी नंबर नाही. माझ्या घरापासून समजा 20-22 किलोमीटर लांब आहे. रागाने खूप राग आला. मी तुमचं वेट किती करणार ना? बरोबर आहे. हा. पर्स उचलली, घेऊन बाहेर आली आणि म्हटलं तुमच्या इथे एक सुद्धा माणूस येणार नाही इथून पुढे. म्हणजे रागात तुम्ही असं रागात बोलले. असं फटकन मी बोलून रिकामी झाले. म्हणजे जस्ट आता त्यांच्याकडे एकही माणूस जात नाही पाहिला. अरे बापरे. आणि कंडिशन आधी अशी होती ना, लाईन लागायची, लाईन म्हणजे वेटिंगवर असायची. वेटिंगवर लोक. म्हणजे तुम्ही सकाळी गेलात ना, म्हणजे मीच 10 वाजता गेली तर मी रात्री घरी यायची. ओके. आता त्यांच्याकडे कोणी नाहीये. अरे बापरे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये नंतर मला दुसऱ्याने सांगितलं ना की अरे दादांकडे कोणी जात नाही. म्हटलं हनुमानजी असं करू नका म्हटलं कोणाचं. म्हणजे मला नाही वाटत त्यांनी केलं, पण माझं मी बोलली आणि त्याचं ते असं झालं. मुलांनी एक 10-15 दिवसापूर्वी मोबाईल घेतला आणि येतच नव्हता घरात. मी आवाज देते अरे चल चल. ओके. म्हटलं तो मोबाईल आहे ना, ते डब्बा बंद पडणार आहे म्हटलं. आणि मी गेली किचनमध्ये निघून. 5च मिनिटांनी मुलगा माघारी आला. चल म्हटलं का रे? त्यांनी मोबाईल दाखवला, त्याच्या मोबाईलला अशी मस्त चीर पडली. अरे बापरे. तर मला म्हटलं तुला माहिती आहे ना तुझ्या जिभेने काय होतं, तर तू चांगल्याच गोष्टी का नाही बोलत. पण मला खरंच माहित नव्हतं की अरे मी बोललेली गोष्ट खरी होतीये. बरोबर. आपण असंच बोलून देतो सहज बोलली. रागामध्ये. म्हणजे तो तुझा डब्बा बंद पडणार आहे. म्हणजे नवीन मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केलेला, इन्स्टॉलच करत होता, तर त्या मोबाईलला अशी बरोबर सेंटरवरून चीर पडली, अशी स्क्रॅच गेला तो मोबाईल. म्हणजे मुलगाचं असं रिॲक्शन होतं की तू आता घराच्या बाहेर पडायचं नाही अजिबात. म्हणजे आणि बोललं तर म्हणजे पॉझिटिव्ह तसं. म्हणजे आता मी त्यांचं नाव नाही घेणार आहे. त्यांनी मला एक 50-1 हजारासाठी खूप त्रास दिला. तर मी म्हटलं संध्याकाळी, आणि माझं एवढी आता मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी ठेवले, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्यातनं पैसे काढून द्या. तर मी म्हटलं मी नाही देणार, ते माझ्या मुलाच्या लग्नाचे आहेत आणि माझं 50,000 त्या मागायलाच की द्याच तुम्ही म्हणून. मग त्यांच्याकडे नाही आहे अशी गोष्ट नव्हती. मग संध्याकाळची हनुमान चालीसा झाली. म्हटलं हनुमानजी, आणि मी म्हणजे मी ॲग्री करते, असं केलं मी ह्याच डोळ्याने उद्या मला त्याच्या 50,000चं नुकसान पाहायचंय. ओके. आणि तो मंगळवारचा दिवस संध्याकाळी, बुधवारी आम्ही छावा पाहायला गेलो आणि येताना माझा भाऊ आणि मी, जो ट्रेनमध्ये अडकलेला भाऊ नाही का, तो ना, आम्ही असं त्यांच्या ऑफिसच्या समोरून आलो आणि मी त्याला म्हणते अरे दादा हे तर त्यांचं ऑफिस आहे, काय झालंय नेमकं. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार, ते 2.5 लाखाचं तरी त्याचं नुकसान झालेलं असेल. अरे बापरे. 50,000ची गोष्ट 2.5 लाखावर गेली. आणि म्हणजे मला असं, माझी मुलगी मला म्हणली तू रात्री म्हणलेली ना की मला उद्या डोळ्याने पाहायचंय माझ्या, दाखवलं. म्हणजे आणि मग मी वरती घेतलं. म्हटलं असं नका करू, मला मीच मरेल, असं करू नका म्हटलं, की इतकं झटकन देऊ नका तुम्ही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ना, कारण आपण माणूस आहे आणि ह्या गोष्टी सहज बोलून जातो. सहज ना, म्हणजे वेट तुम्ही किती वेळ करणार ना. म्हणजे तुम्ही जरी माझं वेट करणार, मी आज आली नसते, तुम्ही म्हणले असते काय वय आलीच नाहीये, म्हणजे कुठेतरी आपल्याला राग येत होतो. हे गेले 2.5 वर्ष हे चक्र चालू आहेत की माझ्या तोंडातून एखादी गोष्ट पडायची आणि ती जशीच्या तशी व्हायची.
म्हणजे आता गेल्या 2.5 वर्षापासून मी त्यांची इतकी भक्ती करते की उठा बसता रामनाम चालू, कंटिन्यू कानात हेडफोन, ते रामनाम म्हणजे तुमच्याशी बोलते तरी ते चालूच असतं. म्हणजे अगदी नातीला शाळेत आणायला चाललं, पावसाळ्याचीच गोष्ट, वरती पाहायचं फक्त, नात आहे ना तुझी, आता तू येणार म्हटलं ती भिजणार ना, मग त्यापेक्षा तू घरी आल्यावर ये ना. म्हणजे इतकं मुसळधार पाऊस, त्याने बंद व्हायचंय आणि मी घरी पोहोचली की त्याने चालू व्हायचंय. म्हणजे मी म्हटलं मी एखाद्याला सांगितलं तर खरं नाही वाटणार, पण मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे स्वतः अनुभवलंय मी. गेल्या वर्षीची गोष्ट बघा, गेल्या 2.5 वर्षात माझे इतके अनुभव. तुळजापूर येडायची आता यात्रा असते एप्रिलला, आणि गेलो आम्ही तुळजापूरवरून येडायला यायला एक 60-65 किलोमीटरचं अंतर. आमच्या गाडीचे बेल्ट आवाज यायला लागला बेल्टचा, आणि एक 8:30-9च्या दरम्यान गावाच्या ठिकाणी एवढी रहदारी नसते रात्री. रात्री. आणि माझं एकच, आता मी अडकणार, तुझे मुलं पण अडकणार, तुझी भाची अडकणार, कोण सांभाळणार आहे ह्याला? तू काही कर बाबा, पण हे गाडी काही बंद पडू देऊ नकोस. मग मुलगा गाडीच्या खाली उतरलेला, गाडी स्टार्ट केली, आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही मेकॅनिकला दाखवली ना, म्हटलं काहीच नाही झालेलं. अच्छा, पण आधी आवाज येत होता. आवाज म्हणजे ती चालतच नव्हती. ओके. इतक्या कमी स्पीडने चालायची ना की काम निघालेलं. आणि मग मी म्हटलं असं अर्ध्यावर, तर असं फक्त वरते बघा, असं अर्ध्यावर करायचं का? म्हणजे मी जशी तुमच्याशी बोलते ना, तर मी म्हणते तुम्ही किती कनेक्ट होता ना देवाशी, किती आतल्या भावनेने बघता. जेवायला त्यांना मी जे ताटात वाढून घेते तेच मी त्यांच्या समोर ठेवते, आणि तोच नैवेद्य मी मुलांना खायला घालते. असं नाही की ठेवले आणि ते संध्याकाळपर्यंत ठेवले आणि मग ते कावळ्याला गाईला दिले. मी म्हणते त्यांचं आहे ते, आणि प्रसाद म्हणून तुम्ही खायचे ते. म्हणजे माझ्या घरात काही बनवू दे, अगदी छोटी गोष्ट असते तरी समोर ठेवायची. कारण म्हणजे मी जर तुमच्याशी एक माणूस म्हणून बोलत असेल देवाला, तर मी खाते तर तुम्हाला पण लागत असेल ना. तर मला असं कुठंतरी वाटतं की रामचरित्र मानस माझं 1.5 महिन्यापासून बंद आहे वाचायचं. ओके. आणि कुठेतरी ते संकेत असतील त्यांचे की 1.5 महिना झालं तुम्हाला घरात बंद, मी येतोय, वाट बघतोय, थांबतोय ऐकायसाठी, आणि तू करतच नाहीये, तर मग मी तुझ्याच येऊन काही इथून बसू नको. पण एक आनंद पण येते आलेलेचा. मुलांना विचारलं मी, म्हटलं हे मी जर असंच म्हणजे इथं मंदिर केलं आणि आपली आहे ही जागा मी अशीच दान दिली, म्हणजे मी देवाला दान देणारी नाही आहे कुणी, म्हणजे ते माझ्यासाठी 40 पैसे पण किंमत नाही आहे त्या 40 लाखाची. आजच्या डेटला ते 40 लाखाचे 2 स्लॅब पडले तर 1 गुंठा जागा आहे. पण त्या जागेवर ना ध्यान साधना, जे लोकांना खरंच, आता काय होतं की एक व्हिडिओ बघून तुम्ही नाही करू शकत. व्हिडिओमध्ये सांगतात म्हणजे बरेच की हे असं करा, नाहीये, त्यांना प्रॉपर लागतं, तुम्ही करून घ्यावं लागतं. तर मी मुलीशी बोलले की म्हटलं आपण 4 मजले असंही करणार आहे, तर ध्यान साधना करूया, खाली त्यांचं मंदिर करूया, आणि वरती 4ही मजली ध्यान साधना, ज्यांना गरज आहे खरंच 8-10 दिवस येऊन राहायची, त्यांनी बंदास्ती येऊन राहावं, देऊन टाकूया. तुम्ही कुठे चालू केलंय आता? हे माझं निगडीमध्ये आहे. ओके. थर्मॅक्स कंपनी माहित असेल, थर्मॅक्सच्या बाजूलाच आहे साने चौक. म्हणजे तिथे जर आपल्या भक्तांमध्ये कोणाला जर यायचं असेल, जे जवळ राहत असतील, जवळ म्हणजे थर्मॅक्स कंपनी आहे, थर्मॅक्स कंपनीपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. आता बांधकाम चालू आहे तिथलं, 2 मजली झालेलं आहे. मग मी थांबवले गेले 15 दिवस की काय करू म्हणून. मग मी चाकणच्या महाराजांकडे गेले, मला असंच विचारलं की कोणाकडे मला योग्य मार्गदर्शन पाहिजे, नेमकं काय करू, की छोटं मंदिर करू की मी आहे असं दान देऊ. मग तिथे गेल्यावरती 85 वर्षाचे प्लस असतील ते, आणि हनुमानासारखे त्यांच्या जिथं राहतात ना त्याचं नाव पण हनुमानगडी. ओके ओके. हनुमानवटी म्हणून त्यांच्या त्या ह्याचं नाव आहे. चास कमान म्हणून गाव आहे चाकणमध्ये. तर त्या चासला त्यांचं 85 वर्ष प्लस महाराज असतील ते. आतापर्यंत जेवलेलेच नाहीयेत कधीच. आणि फळ आहारावरती, संध्याकाळनंतर काहीतरी ते जेवतच नाहीत, खूप थकलेले आहेत. मग त्यांच्याकडे ज्या दिवशी गेले ना, पण जाताना मी म्हटलं हनुमानजीला, मी चालली आहे ना, तर मला ना महाराजांशी बोलायला 2-2.5 तास तरी पाहिजेत. तर तुम्ही महाराजांकडे इतकी गर्दी असते, खूप गर्दी, पण मला वेळ पाहिजे. म्हटलं माझं सगळं सांगायला मनातलं की हे असं झाले, मी काय करू. आम्ही जेव्हा पोहोचलो ना त्यावेळेस इथं फक्त 2 लोक होते, आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुणी आलंच नाही. ओके. कुणीच नाही आलं. म्हणजे मला ना कमीत कमी 2.5 तास भेटले त्यांच्याशी बोलायला.
आणि इतक्या मोठ्या महाराजांनी त्यांचा पण अनुभव माझ्याशी शेअर करावा इतकी मोठी मी बरोबर, नक्कीच बरोबर. नाहीये. मला आत्ता 2-2.5 वर्ष झालं त्यांच्याशी म्हणजे हनुमानची पूजा करून त्यांची साधना करून. त्यांची 85 वर्षाची साधना आहे आणि माझी 2.5 वर्ष कुठेच मॅच होत करेक्ट नाहीये. करेक्ट करेक्ट. पण त्या माणसांनी जर आपल्याला त्यांचे अनुभव शेअर केले तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणलं बरोबर आहे, माझ्यासाठी बरोबर काहीच नाहीये. मग मी त्यांच्याशी बोलली ना तर त्यावेळेस त्यांनी मला म्हणले तू बोलवले ना तर ते आलेत आणि तुला सेवा करायची. तर म्हणलं महाराज मी दिले म्हणले मी त्यांना. मग त्या महाराजांचं असं होतं की मी अगदी मूर्ती घडवण्यापासून सगळं करून देतो. तर माझं त्यांना एकच म्हणणं होतं, आता म्हटलं मी लोन करून मी ते घर करणार होती, लोन माझ्या खात्यावर पडू नये. पण मी हनुमानजीला पण म्हणलं मी तुम्हाला नाही देणार आहे, मी माझी मुलं कुठं ठेवू मग, बरोबर म्हणजे मला दुसरं घर पाहिजे. मग आणि लोकांनी पण असं म्हणू नये की अरे हिने देवस्थान सुरू केलं पैशांसाठी केलं का, म्हणजे ह्या गोष्टी येऊ नयेत. त्यामुळे म्हटलं मी आधी घर घेणार, बांधकाम मी थांबवती आणि मग माझं घर झालं ना की दुसरा फ्लॅट घेणार. आता मला माझं बैठं घर नको आहे म्हटलं, मी फ्लॅटमध्ये जाईल आणि हे घराच्या इथं मंदिर करून ध्यान साधनेला मी 4ही मजले देऊन टाकेल. तर ते मला म्हणले दानत खूप मोठी लागते, एवढं मोठं पुण्यासारख्या ठिकाणी आपण परगावून आलेली माणसं येतं, परगावून इथं येऊन दान द्यायचं फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे येताना तर घेऊन नव्हते आले, बरोबर आहे, जन्माला येताना तर घेऊन आलेच नव्हते ना, मग जाताना तरी मी काय घेऊन जाणार आहे. पण ज्या माझ्यासारखे आहेत ना म्हटलं की त्यांना खरंच गरज आहे. म्हणजे कुठंतरी एक लागतं ना की हे केलं पाहिजे बाबा. तुम्ही देवाच्या ठिकाणी गेलात तरी तिथं 20-25 रुपये तुम्हाला ठेवल्याशिवाय तो तुम्हाला कोणी देत नाही. 25 सोडावं आता, म्हणजे नाही का लोक लाखांमध्ये पैसे मागतात की हे करून देतो तुम्ही एवढे रुपये द्या. पण सगळ्यात महत्वाचं मी काय सांगेन ह्याच्यात, एक करीम खान म्हणून युट्यूब चॅनल आहे, म्हणजे खरंच त्या माणसापासून मी शिकली की कुणाच्याही कुठल्या मंदिरात कुठल्याही भक्ताकडे जायचं नाही, तुम्ही स्वतः करायचंय सगळं. म्हणजे इतकं करतो की आणि तुम्हाला जाऊनच देत नाही बाहेर, तुम्ही स्वतः त्या क्रिया तुम्हाला करायला लावतो. बघितलंय मी ते. मग मी त्याचं ते 2.5 वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि हे माझ्या भाचे सुनेचं हे एकदम म्हणजे मला असं वाटलं की जसं काही हनुमानाकडे मला ढकलून दिलं या लोकांनी की तू कर त्याची भक्ती. म्हणजे ते भाचे सुनेने ते सांगायला आणि करीम खानचा व्हिडिओ यायला आणि हा जयेश वाघेला, ते तिघं एक साथ एकाच दिवशी माझ्याकडे आले आणि मग मी तिघांना पण फॉलो केलं. ते भाचे सुनेला हर एक गोष्ट सांगायची, अरे असं झाले. मग ती म्हणायच्या तुम्ही ना खरं आलेत, ते तुम्ही गुगलचा ॲड्रेस व्यवस्थित पाठवलाय म्हणून ते तुमच्या घरी आलेत. म्हणजे हा मजाकचा विषय तिने घेतला पण ते खरंच आलेत. आता महाराजांना पण मी म्हटले की महाराज मी पैसे आहेत माझ्याकडं पण मी देणार नाहीये, मी माझ्या मुलाचं घर करणार आणि हनुमान जे आलेत तर त्यांची सोय त्यांनी करायची, मी काय करणार नाहीये. मग ते स्वतः आलेत, मी दिलंय त्यांना, म्हणजे मी देणारी कोणीच नाहीये पण मी समाजासाठी देते ना, तर बाकीच्या लोकांनी. पण त्या महाराजांचं जे रिॲक्शन होतं ना, हा होऊन जाईल, त्यांचा जो तो हात होता ना हा होऊन जाईल, सगळं होऊन जाईल. तुम्हाला सांगते मी त्यांच्याकडे गेलेले आज 14वा दिवस आहे. 14 दिवसात ना एक 17 लाख रुपये जमा झालेत. आणखीन बातमी कोणाकडेच नाहीये. फर्स्ट टाइम मी तुम्हाला फोन केला की करू नको करू काय करू. आणि त्याच्या आधी ज्यांना माहिती झालं ना त्यांनी घरी आणून मला विटा आहेत, मग घरी आणून मला सिमेंट आहे. पण तो करीम खान म्हणतो की स्वतः करा आणि स्वतःच बघा. आणि खरंच त्याचं मी केलं ना तर 3 दिवसात रिझल्ट आहे. म्हणजे आज तुम्ही जर ध्यानाला बसलात ना तर 15 दिवसात तुमचं ध्यान लागतंच. बरोबर आहे. म्हणजे असं होतंय की डॉक्टर किती मोठ्या तुम्ही MD कडे गेलात तरी औषधं कोणाला खायचे तुम्हाला. म्हणजे तो तुम्हाला जो एखाद्या देवऋषाकडे गेलात, म्हणजे माझा तरी विश्वास नाहीये त्यांच्यावरती, ते किती करणार आहेत पण शेवटी तुम्हाला करायचंय ते. आणि तुम्ही स्वतः जोपर्यंत करत नाही तोपर्यंत रिझल्ट नाहीये. मग तुम्ही ते म्हणजे नाही का असं बेलपत्रेवर लिहा, त्याने काही होत नाही, तुमचे नाही का पैसे जाणार आहेत फुकट. त्यापेक्षा मी म्हणलं की तुम्ही या इथे, मी ते 4 मजली करणार आहे, ध्यान साधना नक्की करा. म्हणजे ते करीम खान म्हणून आहेत ना, तर त्यांचा मी काल त्यांचा लाईव्ह व्हिडिओ होता. ते म्हणतात की जागा नाहीये मला की मी तिथं जाऊन मी होम हवन करेन. म्हटलं म्हणजे माझ्या डोक्यात होतं ना की ही मी जागा देते आणि कुणीतरी येऊन इथं लोकांसाठी करावं. तर तो मी काल व्हिडिओ पाहिला, तर मी म्हणलं जे माझ्या डोक्यात असतं ते समोर काय येतं माझ्या. मी नक्कीच त्यांना पण आवाहन करेन की म्हणजे तेवढं आहे, जेवढं माझी जागा होती तेवढीच मी देऊ शकते. तर मी दिली आहे लोकांसाठी ती, आणि लोकांनी पण त्याचा नक्की पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. हनुमान जयंती आहे 1 तारखेला, त्या दिवशी म्हटलं एक दान म्हणून म्हणजे
छोटीशी पूजा आणि दान तर मी त्या दिवशी मी स्वखर्चाने करेन. पण अनुभव एवढे छान आहेत ना, लोकांनी खरंच करावे. नाही म्हणजे तुम्ही जी आता संकल्प वगैरे जी गोष्ट केली, माझ्या पण लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आलेत. संकल्प वगैरे मी पण जयेश वागलेचाच व्हिडिओ पाहिला पहिले आणि माझ्या वाईफनी वगैरे ते बघून जसं संकल्प घेणं स्टार्ट केलं आणि ॲक्च्युली ते वर्क करतं. आणि मेन ते काम करणं हे सोडून तुमची भक्ती किती आहे, तुम्ही खरोखर त्या बोलतात ना की हनुमानाला मानले का, स्वीकारले का, ते इम्पॉर्टंट आहे. नाहीतर बोलायला तुम्ही नुसतं चला मी ट्राय करतो एक संकल्प घेऊन आणि नाही होणार मग सोडून देणार, असं नाही करायचं. ते भरपूर त्याच्यामध्ये पण गोष्टी आहेत. तर आणि तुमच्या घरी पण आता तुम्ही म्हटलात की लहान पोरांपासून सगळे हनुमान चालीसा, माझ्या नातीला पण येते. ती खूप चांगली गोष्ट आहे आणि आता इथून पुढे तर सर्वांच्या घरी तेच झालं पाहिजे. कारण की हनुमान चालीसामधली पॉवर काय आहे ती मला पण माहिती आहे आणि जे लोक हनुमानाचे भक्त आहेत त्यांना पण ती पॉवर त्यातली माहिती आहे. बऱ्याच गोष्टी अशा होत्या आयुष्यात त्या अगोदरच्या की मी देव उचलले आणि इंद्रायणीला सोडून आले घरातले. म्हणजे प्रॉब्लेम असे होते की काय नाही दिले देवाने, उचलले सगळेच मंदिरातले देव उचलले, इंद्रायणीला सोडून आले. आणि घरात धुणं भांड्यावाली होती तर तिला म्हटलं हे मंदिर घेऊन जा तुला, आता देवच नाही राहिले तर मंदिराचं काय करू. तिने पण जाताना डोक्यावर असं घेऊन गेली आणि एक आपण ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकला ना धोनीने 2011ला, मग ती मंदिर घेऊन गेली. तिने घरी गेल्यावर त्या मंदिरात तिने स्वतःचे तरी देव ठेवायचे ना. बरोबर. तिने ते मंदिराचं त्यावेळेस तिने नंतर एक 7-8-10 महिने म्हणजे ज्यावेळेस वर्ल्ड कप झाला ना त्यावेळेस तिने त्या मंदिराच्या ह्याच्यावरती म्हणजे आंघोळीसाठी पाणी तापवलं. ओके. म्हणजे ते चुलीला वापरून टाकलं मंदिराचं लाकूड. एक 7-8-10 दिवस आधी वापरलं असेल. ज्या दिवशी वर्ल्ड कपचे फटाके वाजत होते ना तिची मैत दारात होती. अरे बापरे. आणि तिला 5 मुलं. एक ती संडेला मला वाटतं ती एक्सपायर झाली आणि त्याच्या 2 दिवस आले तिचे मिस्टर घरी आले. ते माझ्या पायाला हात लावून म्हणले ताई आता मी हिच्यासोबत कधीच भांडण नाही करणार. आणि 2 दिवसांनी तर त्यांनी स्वतःच औषध पाजलं तिला. अच्छा. नंतर ज्यावेळेस म्हणजे मी टेन्शनमध्ये ना की हिने का असं केलं ना, परवा काल चांगली होती ही. मग मी एखाद्या ब्राह्मणाकडे गेले तर ते मला म्हणले तुम्ही मंदिर दिलं होतं का. म्हणलं हो दिलं होतं. तिने काय केलं त्या मंदिराचं. म्हणलं मला नाही माहिती काय केलं. आणि मी जेव्हा विचारायला गेले ना त्यांच्या घरी तिच्या मुलीला मोठ्या विचारलं, म्हणलं मम्मीनी मंदिराचं काय केलं. तर म्हटली पाणी तापवलं आम्ही त्याच्यावरती. अरे बापरे. म्हणजे मला त्या काकांनी सांगितलं की ज्या ह्याच्यात 17-18 वर्ष देव राहिले आणि त्या लाकडावर तुम्ही काय केलं. बरोबर. म्हणजे ते मंदिर घरी पाणी तापून 8व्या दिवशी तिचं मैत बाहेर होती. अच्छा. म्हणजे मी म्हणते देव आहे नाही असं नाही. म्हणजे मला असे बरेच अनुभव आले ह्याच्या आधीचे पण की देव आहे नाही असं नाही. देव हा प्रकार म्हणण्यापेक्षा देव आहेच. माझी नात आता 11 वर्षाची आहे. इथंच मुलुंडला माझ्या मुलीचं सासर होतं आणि एक 4च महिन्यांची ती माहेरी आली. एक पंचमीचा सण होता आणि तिचे सासरे घ्यायला आले तिला. तर मुलगी मला म्हटली की मी आज नाही जात उद्या जाते. तर तिच्या सासऱ्यांना म्हटलं राहू द्या आजच्या दिवस मी उद्या सोडवते तो. आणि मग ती मुलीला जावळ होतं तर म्हटली चल मग मी फोटो काढून घेऊन फोटो काढायला गेलो. संध्याकाळी आजची संध्याकाळ की मी तिला उद्या सोडवणार आहे. माझा मुलगा त्यावेळेस डिग्रीला होता आणि तो संध्याकाळी असं बाहेर गेला इस्त्रीचे कपडे आणायला आणि समोर त्याला माणूस दिसतोय. ब्लू कलरचा टी-शर्ट घातलाय आणि तो माणूस दिसतोय त्याला. आणि आम्ही फोटो स्टुडिओ म्हणजे त्यांच्याच मित्राचं होतं मिस्टरांच्या. आम्ही त्यांच्या स्टुडिओला रात्री आणि हा 10:30-11च्या आसपास 11-11:30ला त्याचं बुलेटच्या उजेडाने तो माणूस दिसतोय त्याला समोर. जसं जवळ जाईन तसं तो माणूस गेला तर तो घाबरला. मला म्हटलं कधी येणार आहे तुम्हाला भीती वाटते. मग त्याने मी म्हटलं चावी तुझ्याकडे लॉक काढ आणि आतमध्ये बस मी आलेच. मुलगा मोठा डिग्रीला आहे. त्याने दरवाजा जसा उघडला ना लाईट बंद व्हायची. दरवाजा असं बंद केला की आतमध्ये लाईट चालू. मग तो बाहेरच बसला आणि दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी नातीला आंघोळ घातली आणि तिचे डोळे वरती गेले असे एकदम पांढरे. तर मला वाटलं नाका तोंडात पाणी गेलं असेल आंघोळ करताना म्हणून झालं असेल. मग लगेच डॉक्टरकडे नेली. आमच्या इथं बिर्ला हॉस्पिटल आहे
ढेकणे म्हणून खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत आमच्याकडे लहान मुलांचे, त्यांच्याकडे नेले. त्यांनी चेक केलं, ते म्हणजे हिला ब्रेनचे अटॅक येतात. अहो म्हटलं ही कालपर्यंत चांगली होती, म्हणजे काहीच नाही आजार. म्हटलं तुम्हाला आत्ताच बिर्लाला घेऊन जायला लागून. म्हटलं सर मी 500 रुपये टाकून आली पर्समध्ये. त्यांनी त्यांची गाडी दिली स्वतःची. त्यांचा एक तिथला डॉक्टर पण दिला, मला बिर्लाला पाठवलं. बिर्लात म्हणजे कन्सल्टिंग त्यांचं 6,000 रुपये इथून स्टार्टिंग. 4 दिवस मुलगी बिर्लाला ॲडमिट केली. 4 दिवसाचं मला चांगलं 3.5-4 लाख रुपये बिल आलं, 5 लाख रुपये बिल आलं. काहीच नाही झालं मुलीला, छान खाऊन पण. बिर्लातनं मी घरी लॉकच उघडलं आतमध्ये की मुलीला झटका. अच्छा. मग ह्यांच्या इकडचे मुलुंडचे ते लोक सगळे आले, म्हणजे तिला मी अगदी नागाबाबापर्यंत इतके देवऋषी केले, पण कुणी काही इलाज नाही केला तिचा. आणि तिला कुणी गोळी दिली नाही. सह्याद्री आमच्या इथं खूप मोठं हॉस्पिटल आहे, त्यांनी अब्रॉडला तिचं ब्लड युरिन पाठवलं. रिपोर्ट नॉर्मल. म्हणजे असं औषधच दिलं नाही कुणीच. म्हणजे ज्या आपण भगतकडे मोठ्या नेणार ना, मोठ्यात मोठ्या, तो म्हणणार आता हिला काहीच नाही होणार. त्यांच्या इथनं 2च पावलं मागं की तिला लगेच झटका. लगेच त्यांनी म्हणायचं ओ माझ्याकडनं ह्याचा काही इलाज होत नाही, तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. म्हणजे बिर्ला हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर होते ना, तर ते पण म्हणले ह्याला झाडफूकचं बघा. म्हणलं म्हणजे काय? अच्छा, डॉक्टर पण बोलले? डॉक्टर म्हणले स्वतः, जे MD होते, म्हणजे हिला झाडफूकचं बघा. म्हणलं म्हणजे काय? म्हणले तुमच्याकडे देव मानतात का? म्हणलं हो. मग मी जे देवात मी नव्हती ना, नातीमुळे मी परत इकडं वळली गेली. म्हणजे देवात यायचे कारण म्हणजे माझी नातीमुळे मी परत या लाईनला आली की अरे हा देव असतो. आणि मग तिथून पुढे एक आमच्या इथं ब्राह्मण येतं, ते म्हणले जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत राहीन ही मुलगी, तुम्हाला इलाज करायचा नसेल तर. म्हणलं मला नाही इलाज करायचं की जेणेकरून तिचा जीव जाईल. म्हणजे त्यांनी आम्हाला इलाज सांगितलं होता, तिला तिच्या मुंबईच्या घरी न्या, मी सांगतो ते करा, पण ह्याच्यात तिचा जीव पण जाऊ शकतो. तर म्हटलं मला असं काहीच नाही करायचं की ती मरेल, जोपर्यंत जीव राहील तोपर्यंत राहील. पण आज पण नाही का, आज आत्ता ती 11 वर्षाची आहे, आज पण पुण्यातून मुंबईला यायला लागले ना, तर कर्जतमध्ये आले की मुलीला 104 ताप येत होत्या. आज पण. अरे बापरे. जसं मुंबईत इंटर की तिचं 104, शुद्धीतच नाही ती अजिबात. अच्छा. रिटर्न जाताना कर्जत ओलांडले की ती ठीकठाक एकदम चांगली. अच्छा. आज पण अशी ही गोष्ट आहे. म्हणून मग मी हनुमानाकडे जास्त वळले की अरे म्हणतात ना की हनुमान चालीसा केली की म्हणजे भूतप्रेत निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. त्यामुळे मग की अरे हा, म्हणजे त्या मुलीसाठी मग मी परत ह्याच्यामध्ये आले. मग आता सकाळी घरात लावलेलं मग तिचं पण पाठ झालं. पण आता असं आहे की कुठल्या डॉक्टरकडे जे की नॉर्मल आहे. हा माझा अनुभवाचा म्हणजे इतका मोठा अनुभव आहे. मी पूर्ण डिटेल मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि खूप छान होता अनुभव ताई तुमचा, आणि तुम्ही इतक्या लांबून आलात ते शेअर करण्यासाठी, तर खूप खूप धन्यवाद. आणि जर तुमच्याकडे पण असे काही इंटरेस्टिंग अनुभव असतील तर तुम्ही नक्की मी दिलेल्या ईमेल ID वरती मला ईमेल करा, नाहीतर माझा फोन नंबर पण आहे, तुम्ही तिथे व्हॉट्सअप करू शकता. आपण इथे पॉडकास्टमध्ये ते अनुभव शेअर करू. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.